हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे मी शिवात्मजासाठी कसे बनवते। शिवात्मजाला पराठे खूप आवडतात, मग ते मेथीचे असो किंवा पालक किंवा बटाटा। तर आपण बघूया मी शिवात्मजासाठी मेथीचे पराठे कसे बनवते। तर त्यासाठी मी इथे आधी मेथी वाफवून घेतलेली आहे। तुम्हाला हवे तेवढ्या प्रमाणामध्ये मेथी घेऊ शकतात। मला एवढी पाहिजे होती तर मी एवढी मेथी वाफवून घेतलेली आहे। आणि इथे मी गव्हाचे पीठ, त्यामध्ये थोडंसं 1 चमचा बेसन पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी काढून घेतली आहे। त्यामध्ये आपण 2 हिरवी मिरची टाकणार आहोत, चवीप्रमाणे ओवा घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत, थोडेसे जिरे आणि मग याची पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त बारीक पण नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायचे मिश्रण। या पिठामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट ॲड करूया, जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढ्या प्रमाणामध्ये। यामध्ये थोडीशी तीळ ॲड करणार आहोत, हे ऑप्शनल आहे, घातले किंवा नाही घातले तरी चालतील, बट मी वापरते। हे बघा, तर अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि नंतर ती पेस्ट आपल्याला ह्या पिठामध्ये ॲड करायची आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे, आपण जशी चपातीसाठी बनवतो तसा। आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेले आहे आणि ह्याला तुम्ही 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवा आणि नंतर मग आपण पराठे लाटायला घेऊया। तर पराठे एकदम सॉफ्ट होतील त्याने। चला तर मग तोपर्यंत आपण देवपूजा करून घेऊया। तर मी अशा पद्धतीने देवपूजा केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पीठ 10 मिनिटं मी भिजत ठेवलं होतं। आता आपण याचा पराठा लाटायला घेऊया। एवढा पिठाचा गोळा मी घेतलेला आहे पराठा लाटायला। तुम्ही याला मध्ये फोल्ड करण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। मी शिवात्मजासाठी करते तर मी तुपाचा वापर करते। अशी घडी करून घेतली आहे मी त्याची। अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया, आपण ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया। ह्याला मी असं तूप लावून घेते यावरती पण, तव्यावर पण। आणि तुम्ही बघू शकता हा पराठा व्यवस्थित फुगलेला आहे, म्हणजे हा पराठा जाळीदार बनलेला आहे। असा पराठा तुम्ही बनवू शकता। जर मुलं भाजी खात नसतील तर हा पराठा हेल्दी आणि टेस्टी पण आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना पराठा बनवून देऊ शकता। आपण पालकचा पण सेम पराठा असा बनवू शकतो। बघा, असा पराठा बनलेला आहे हा। आणि हा तुम्ही केचप सोबत किंवा नुसता तसाही खाल्ला तरी हा खूप टेस्टी लागतो आणि मुलं हा पदार्थ आवडीने खातात। तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू सो मच।